ऑनलाईन हॅकर आजकाल इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे लोकांना मोठमोठी स्वप्ने पाहायला लावून लुटलं जातं. असंच काही झालं 21 वर्षाच्या प्रतीकसोबत. सध्या त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच त्याच्या सगळ्या मित्रांना नोकरीही लागली होती. फक्त त्यालाच कुठेही जॉब मिळत नव्हता. त्याने खूप ठिकाणी ट्रायही केलं होतं. त्याने तर जॉब भेटेल ही अपेक्षा सोडून दिली होती. एके दिवशी त्याला अचानक सुनीता नावाच्या मुलीचा एक मेसेज आला. सुनीता त्याच्यासोबत बोलू लागली. सुनीता बोलू लागली, मी एका US कंपनीमध्ये जॉब करते. प्रतीकला जर वाटत असेल ना तर तो इथे कामही करू शकतो. हे सर्व ऐकून प्रतीक खूपच आनंदी झाला व प्रतीकने तिला जॉब डिटेल्स मागितल्या. ती बोलली, तुला ₹150 भेटतील यूट्यूबच्या व्हिडिओला लाईक व कमेंट करण्यासाठी. प्रतीक हे सर्व ऐकून खूप खुश झाला व सुनीताने त्याच्या सर्व डिटेल एका फॉर्ममध्ये भरून घेतल्या व त्याला एका टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायला सांगितलं. त्या ग्रुपमध्ये खूप लोक होती जी पेमेंट रिसीव्ह झालेले स्क्रीनशॉट पाठवत होती. हे पाहून प्रतीक खूप एक्सायटेड झाला. थोड्याच वेळाने सुनीताने त्याला एक यूट्यूबची लिंक शेअर केली. व्हिडिओ लाईक व शेअर केल्यानंतर सुनीताने त्याचे बँक डिटेल मागितले व सुनीताने त्याच्या अकाउंटवरती ₹150 पाठवले. हे पाहून प्रतीक खूपच खुश झाला. नंतर हे काम असंच 2 दिवस चालू राहिलं. पुढच्याच दिवशी सुनीता बोलली, प्रतीक, तू ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कर आणि तू खूप पैसे कमवशील. पण प्रतीक, तुला कमीत कमी ना ₹1.5 ते 2 लाख ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावे लागतील. व प्रतीकने लालचीपोटी मित्राकडून ₹1.5 ते 2 लाख उसने घेतले व त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले. दुसऱ्या दिवशी सकाळ प्रतीकने मोबाईल बघितला तर सुनीता त्याचा कोणताही रिप्लाय देत नव्हती व मेसेजसुद्धा सीन करत नव्हती व प्रतीकला त्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा रिमूव्ह केलं होतं. सुनीताला फोन जर केला तर तो फोन स्विच ऑफही लागत होता. व तिथे प्रतीकचे प्रॉब्लेमही वाढत चालले होते व काही दिवसाने त्याचा मित्रही त्याला पैसे मागू लागला व तो एक दिवस वैतागून त्याच्या आई-वडिलांना सगळं खरं सांगून बसला व हे सगळं त्याच्या आई-वडिलांनी ऐकून पोलीस स्टेशनला फोन केला व सायबरचा गुन्हाही दाखल केला. अशा बऱ्याच केसेस जेव्हा सायबर क्राईमपाशी आल्या तेव्हा क्राईम एक्सपर्ट राहुल जाधव यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. राहुल जाधवला कळलं, जर ह्या हॅकरांचा जर आपल्याला शेवट करायचा असेल ना तर ह्यांच्यासारखाच आपल्यालाही विचार करावा लागेल व त्यांनी इंटरनेट हॅकरची अशी एक बेस्ट टीम बनवली. प्रतीकच्या सगळ्या केसेसची डिटेल तपासल्यानंतर राहुलला असं समजलं की सुनीताचं अकाउंट तर फेक आहे व राहुलने हुशारीने एका दुसऱ्या नंबरवरून सुनीताला मेसेज केला आणि जॉब मागितला व जसं प्रतीकसोबत प्रोसेस झाली तशीच राहुलसोबत सुद्धा झाली. सुनीताने त्याला ₹10 लाख इन्व्हेस्ट करण्यासाठी सांगितले. पण ह्यावेळी सुनीताचा अकाउंट नंबरही वेगळा होता व हे अकाउंट एका शेतकऱ्याचे होते व ट्रेस केल्यानंतर कळले की हे अकाउंट पानिपत येथील आहे आणि पोलिसांना कळवून त्या अकाउंटची ॲक्टिव्हिटी पूर्णपणे बंद केली व राहुल वाट पाहायला लागले की सुनीता केव्हा तरी जाऊन कुठल्यातरी ATM मधून पैसे नक्कीच काढेल. पोलिसांना ATMचं लोकेशन भेटते व पोलीस तुरंत तिथे जातात आणि पाहतात तर काय ATM मध्ये कोणी बाई नसून एक 24 ते 25 वर्षाचा एक माणूस होता. पोलिसांनी त्याला जागीच अटक केली. सुनीता हा एक सलमान नावाचा माणूस होता. तो मुलींची प्रोफाईल बनवून लोकांना फसवत होता. नंतर पोलिसांनी त्याची सर्व टीम गिरफ्तारही केली
पैसेही काढून घेतले. इन्स्पेक्टर राहुल जाधव व त्यांची खुंखार टीमने